शैक्षणिक आयोगाने त्या आयोगाची माहिती सांगत असेल का? काय सांगतोय हा नेमकं? तुम्ही तिघ जण काय काळजीने याचं म्हणणं ऐकताय? कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल तुम्ही बोलताय? केसरकर, यू शुड स्पीक आउट. तुम्ही लोकांना वेड्यात काढू शकत नाही. तुमची देहबोली जी अशी ततमम करणारी देहबोली आहे त्यावरनं तुम्ही निश्चित काहीतरी माहिती दडवताय. ज्या अर्थी तुम्ही म्हणताय की मी भांडाफोड करेल, मी एकटाच का जाऊ म्हणताय, तर नकाच एकटे जाऊ, सगळ्या सवंगड्यांना सोबत घ्या, सगळ्या सवंगड्यांची नावं तुम्ही सांगा, हे आम्ही सांगितलं पाहिजे. थँक्यू. याच्याशिवाय मी नामकरण आवारेच्या बद्दलचा माझा संशय जो आहे मी सरळ सांगितलेला आहे. जगदंब पतसंस्थेचा हा माणूस प्रमुख आहे. मी जी काही स्थानिकची माहिती घेतली त्या माहितीनुसार मला जे जाणवलं त्याच्यानुसार हा माणूस अनेक बड्या नेत्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचा, मग पुन्हा कुणाचं ब्लॅक व्हाईट करायचा. का त्या एका फोटोमध्ये हे चौघेच लोक का दिसतात याची उत्तरं केसरकरांनी दिली पाहिजेत. केसरकर शालेय शिक्षण मंत्री ना, शालेय शिक्षण मंत्री काय करतो इकडे तिकडे, याचं काय काम होतं? उत्तर मिळाली पाहिजेत. उगाच कुणीतरी माझ्या विरोधात कारस्थान करते, मग कारस्थान आम्ही बाकीच्यांच्या विरोधात का बरं करत नाही आहोत? ढिगारा लोकांची फोटो आहेत त्यांच्या विरोधात का बोलत नाही? केसरकर आम्ही तुमच्याच विरोधात का बोलतोय? उत्तर दिली पाहिजेत त्यांनी या सगळ्या गोष्टी. संदर्भात माहिती घेतली म्हटलं आता तो ब्लॅकचं करत होता, ते पोलिसांनी अजून एकदा पडताळून बघा. आपण काही नेते असतील किंवा अधिकारी असतील असं म्हणाला, आपण माहितीनुसार कोणी नेते आहेत का की ज्या पद्धतीने जी माहिती मिळते त्याच्यानुसार अनेक बड्या नेत्यांची, अधिकाऱ्यांचे, अनेक लोकांचे पैसे इथे ब्लॅक व्हाईट पतसंस्था म्हणून तिथे होत होते. आता ते नेमके कोण त्याचे डिटेल काढेल. तेवढ्या डिटेलमध्ये जर मी केसरकरांना एकदा बोलायची संधी देते, कारण केसरकर काल एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाले की माझ्या विरोधात कटकारस्थान होतं, महाराष्ट्रात कुठेतरी दंगल उसळवायची होती. केसरकर असल्या बालिश गप्पा सोडा, असले बालिश आरोप करणं सोडा. माझं तर उलट आवाहन आहे, केसरकरांनी आणि मी समोरासमोर चर्चेला बसावं. केसरकरांनी कुठलेही आरोप करावे आणि त्याचं उत्तर द्यायला मी तयार आहे. मात्र तुम्ही पळ काढू शकत नाही या सगळ्या परिस्थितीपासून. त्यांनी बोललं पाहिजे. याच पतसंस्थेमध्ये घरातही एकेकाळी होता अशी देखील चर्चा याच्यामध्ये नाही. ती आता एक रेकॉर्डवर मी आज तो माणूस आणते. आज हा माणूस मी महाराष्ट्राला सांगते की नामकरण एकनाथ आवारे कोण आहे, जगदंब पतसंस्था काय आहे, या माणसाचा या सगळ्यांशी, तो चौघांचा फोटो द्या, या माणसाचा या लोकांशी नेमका काय संबंध आहे, पुन्हा पुन्हा हा माणूस का दिसतो. जर अध्यात्माशी संबंध, फक्त धर्मगुरू काय जे असेल ते, जर गुरु फक्त मानत असतील केसरकर, तर केसरकरांच्या सोबत खराब दिसला पाहिजे. हा का दिसतोय पुन्हा पुन्हा? हा काय समजावून सांगतोय नेमकं? आणि हे चौघेच सारखे सारखे फ्रेम मध्ये का दिसतात? काहीतरी असेल ना. ही मी पुन्हा पुन्हा म्हणते, फक्त महिला लैंगिक शोषण एवढ्यापुरती या प्रकरणाची व्याप्ती नाही. याची व्याप्ती त्यापेक्षा अधिक एका मोठ्या आर्थिक उलाढालीशी संबंधित आहे. ती आर्थिक उलाढाल काय आहे याचं उत्तर आपल्याला केसरकर देऊ शकतात, किंवा खरात देऊ शकतात, किंवा चाकणकर देऊ शकतात. मी जसं म्हटलं तसं मी ईओडब्ल्यूला यावर बोलणार आहे, ईओडब्ल्यूला मी लिहिणार आहे. पण तरी सुद्धा काल केसरकर फार बोलत होते म्हणून त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी विचारते की नामकरण एकनाथ आवारे बद्दल आता त्यांनी बोललं पाहिजे. एसआयटीला तुम्ही पुरावे देणार याबाबत? एसआयटीकडे पुरावे देणार तुमच्याकडे? मी काल दिले ते. माझ्याकडची जी एवढी माहिती होती तेवढी सगळी मी काल एसआयटीला सुपूर्द केलेली आहे. मला ज्या ज्या लोकांबद्दल वाटत होतं ती सगळी नावं मी एसआयटीला कळवलेली आहेत. ज्या ज्या अधिकाऱ्यांबद्दल वाटत होतं अगदी डिपार्टमेंट सहित मी तीही नावं एसआयटीला दिलेली आहेत. एसआयटी कडून मला अपेक्षा आहेत की या लोकांची, म्हणजे यांना कुठलेही मंत्रिपदाचे किंवा आमदारकीचे प्रिव्हिलेज न देता या लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. कारण हा एक धडा गेला पाहिजे की महाराष्ट्रातल्या लेकी बाळी अत्यंत सुरक्षित आहेत, त्या सुरक्षित राहू शकतात, वावरू शकतात. यासाठी ह्या अशा पद्धतीच्या प्रवृत्तींना चाप बसला पाहिजे. हे नेमकं काय, कशासाठी हे चौघे आले होते, या फोटोचं रहस्य काय आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे. एकदा तुम्ही परवाच्या दिवशी जे मुद्दे उपस्थित केले ते मुद्द्यांना उत्तर देताना केसर ज्या पद्धतीने बोलत होते त्या बोलण्याचा रोग किंवा एकूणच निष्कर्ष ते एकटे या प्रकरणात नाहीये आणि ही लोक आहेत असा सांगण्याचा त्यांनी एकूण प्रयत्न केला असं आपल्याला वाटतं का? नाही, ते म्हणालेच ना की मी एकटा कुठे, 39 लोक होते, मलाच एकट्याला का टार्गेट करताय, आणि जर असं केलं तर मी सगळ्यांचंच भांडं फोडेन. तर मी तो फोडा म्हणते, फोडा फोडा, पटकन फोडा. तर ठाकरे